नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्लँड फार्मा लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया व्ही-एस-टी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 4,329 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,849.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,159 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.93%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 10 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 11 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 30 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया जॅमश्री रिअल्टी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 18,769.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,500 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 346.35%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:100 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 100 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 2,116.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 34,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,194 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,265.65 रुपये आणि ग्लँड फार्मा लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 62.24%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 306.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 335.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 94.80 रुपये आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 192.12%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 0.25 रुपीज म्हणजे 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 345.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 359.05 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 165.72 रुपये आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.99%चे रिटर्न दिले आहे आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 10.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने एक्स डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.